अगली कैटेगरी तीनों के लिए पति पत्नी। स्पिन करो और विन करो। H यस S रितेश, वेरी गुड जॉब। अगर नाग जी आ गए, जितना पैसा आपको इस राउंड के अंदर मिला है वो आपसे ले लिया जाएगा। वुड यू लाइक टू सॉल्व इट? स्पिन कर लेते हैं। व्हील ऑफ फॉर्चून 27 जनवरी से सोमवार से शुक्रवार रात 9 बजे सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। नमस्कार मंडळी, हास्य आणि मनोरंजनाची युती करायला सज्ज झालेली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा। नवा सीझन, हसण्याचं कॉमन रिझन। मंडळी, विनोदाचं बहुमत मिळवलेल्या सगळ्या विजयी उमेदवारांचं अर्थात हास्य महारथींचं जोरदार टाळ्यांनी स्वागत आहे। त्यांना कौतुकाचा पाठिंबा देणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत आहे। बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सईद आमडकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक। मंडळी, काही कारणावरून सेलिब्रिटींच्या ड्रायव्हर्स आपापसात आता जुंपणार आहे। चला बघूया त्याचा सेलिब्रिटींवर काय परिणाम होतोय ते। वा 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 आता काय होतं बाबा, करत राहायचं। सर हा काय म्हणतोय सर, जेवण कसं आहे? अरे मस्त आहे। पनीर जबाबदार म्हणजे क्या बात आहे यार। सर, ते जबाबदार नाही, लबाबदार असं आहे। मस्त आहे। सर, तुम्हाला नान देऊ? मान दे, मान त्यापेक्षा। वा 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 तू ना यार बरोबर असे कॅरेक्टर हेरतो यार दादा, क्या बात आहे, ना. कसं सुचतं यार। ते तिकडे बसलेत ना दोघे, ते माझे ड्रायव्हर आहेत हं. ते हा मंदार माझा ड्रायव्हर आहे। आणि सावत्या माझा ड्रायव्हर आहे। हा तर त्यांना जे आहे ते द्या, त्यांना कळलं का? ए बिंदास का या ना, मेनू कार्ड आहे ना, मागवा का पाहिजे ते। हा एन्जॉय। सर, यांना नान देऊ का मान देऊ? नान दे। अरे टॅकल करणं नाही जमत यार मला, कसलं भारी करतो यार समीरता तू। ए चलता यार। नाही नाही खरंच तू ना यार, तू ग्रेट आहे समीरता। आहे ना, खरं एवढं काय नाही नाही कोणाला serious. बोलतोय? अरे खरंच 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 तू ग्रेट आहेस। म्हणजे तुझ्याकडून फक्त ना स्किटमध्ये नाही शिकवण मिळत, तुझ्याकडून ना आयुष्याची शिकवण मिळत असते। अवतीभोवतीचं जगणं शिकवतो दादा यार तू। कसला भारी माणूस आहेस यार। नाही. आता हेच बघ ना, आता चार चौघात उठा बसायचं कसं, लोकांशी बोलायचं कसं, आपला पिअर कसा सांभाळायचा, प्रेमाने कसं वागायचं, सगळ्याच गोष्टी येत नाही यार दादा तुझ्याकडे। थँक्यू यार। म्हणजे बाकी सगळं तर सोड यार, माणूस म्हणून ग्रेट आहे। दुसरा कुठला ऍक्टर असतं ना दादा, बोलला असता आमच्या ड्रायव्हरला 100 रुपये भत्ता देतो आणि मग जात कुठेतरी ढाब्यावर बिब्यावर खा। तू तसं नाही करत। तू ज्या हॉटेलला राहतो तुझे ड्रायव्हर त्याच हॉटेलला राहतात, तू जिथे खातो तुझे ड्रायव्हर तिथेच येऊन खातात। यार क्या बात आहे यार दादा, तू ग्रेट आहेस। अरे नाही रे नाही बाबा. खरंच मस्करी नाही एकदम दादा, मला नाही. आहे ते आहे। एकतर तू माझ्यासाठी गुरुस्थानी आहेस, वडील बंधू आहेस तू माझा, तुला माहिती आहे। तू ग्रेट आहेस। म्हणजे जसं हे एकलव्याने कसा द्रोणाचार्यांचा पुतळा केला, तसा मी तुझा पुतळा करणार आणि आयुष्यभर आराधना करणार। अरे नको रे बाबा, चित्र काढताना अशी काढतायत, पुतळा कसा करतील यार? वा दादा वा वा, हे चला हे नाही जमत यार, स्वतःवर विनोद घेणं जमत नाही। अरे नाही. मला त्रास होतो, मी सरांकडे कंप्लेंट करतो की सर काय माझ्यावरती कॉमेडी केली, मला त्रास होतो यार चप्पत। हे जमलं पाहिजे यार, हे जमलं पाहिजे। इपी एक सांगू का, आय लव्ह यू ऑल्सो नाही झालं यार. मी खरं सांगतो, तू मला खूप आवडतोस। Thank you. खरंच, मी परवा माझ्या बायकोला सांगत होतो, आम्ही गाडीने जात होतो पुण्याला। कविता ताईला? कविता ताईला मी तिला सांगितलं की अख्ख्या ग्रुपमध्ये ना हे जे नवीन लोक आहेत ना, हां. ते सगळ्यांमध्ये पीपी आहे ना, तू माझ्या जवळच आहे। I love you. हे खरं सांगतो मी। खरं आहे बाबा. बाकीचे सगळे आहेत हं, मी असं नाही म्हणत, पण ते ना यार म्हणजे भेटल्यानंतर मी पुढे गेल्यावर ना मागे असे आवाज ऐकू येतात, माहिती ती कशावरून ते बोलतायत वगैरे मला माहित नाही, की मी चुकीचा असतो बरोबर. काय त्यात चूक का मला कळत नाही काय, पण तू तसा नाही आहेस। नाही. मी खरं सांगतोय, हॅट्स ऑफ आहे, लव्ह यू। अरे दादा लव्ह यू यार। अरे खरं सांगतो मी तुला, आणि तू काय काम करतोस यार, मी तुला आता तोंडावर म्हणून सांगत नाही बीबी, खरं सांगतो, शंकर्या शितलीमध्ये काय करतोस यार, दादा यार, काय शितली वठवतोस यार। शंकर्या- शंकर्या sorry. जबरदस्त वेंधळा आहे मला ना सर. मी तुझा शंकर्या बघतो ना, मला असं वाटतं नाही ए दादा ए नाही त्या शितलीला जाऊन वाजवा बी फनकने, किती खेळतंय यार तुझ्या हृदयाशी। दादा मी रडतो, मी तिथे बसलो होतो गेल्या वेळेला, मी रडलो यार. माहिती मला, पण तू असा काय रिॲक्ट करतो जसं काय तुला काय माहितच नाही, रायटर मिटिंगला अरे मी असतो रायटर्स मीटिंगला, तरी सुद्धा तू एवढं डोळ्यातून पाणी आणतोस, म्हणजे बघ ना काय ताकद असेल। ए दादा यार कमॉन अरे आय लव्ह यू अरे नाही. ए माझं नाही रे दादा, हे सगळ्यांचं क्रेडिट आहे यार माझं अरे नाही, खरंच सांगतो पीपी, तू खतरनाक आहेस। आय लव्ह यू, आय रिस्पेक्ट यू।
आय रिस्पेक्ट यू. घंट्याचा रिस्पेक्ट हा कोलतो तुझ्या साहेबाला मी तू माझ्या साहेबाला खोलतो, कोलतो मी तुझ्या साहेबाला खोलतो. काय बोलतो कार करून पाना फिरवतो, नट बाहेर काढतो त्याचा. नट टाईट करीन का नाही हा, माझं टाईट करणार, ये टाईट कर सर. नट टाईट कर ना. माझ्या साहेबाला काय बोलतो? मध्ये माझ्या साहेबाला काय बोलतो? नट टाईट करे. नट टाईट कर ना. ए, बाजूला. ए, तू नट टाईट करायचं पाहिजे ना काही. नट टाईट करे. काय झालं, काय? ए, तू मध्ये बोलू नको. तो माझ्या साहेबाला बोलतोय नट टाईट कर. मीच साहेब आहे, मीच साहेब आहे ना. मलाच बोलतोय ना, मीच तुला सांगतोय काय झालं, काय झालं, काय काय चाललंय काय? यांनी माझ्या साहेबाला आई वरून शिवी घातली. मुद्दाम घातली हा, मुद्दाम घातली का मुद्दाम घातली. तू माझ्या साहेबाच्या अवकात खबर काढलीस काढणार काढणार. मी ऐकून घेऊ अगे ऐकून ऐकून घेऊ अरे एक थांब ना यार, तुम्ही काय करता यार, तुम्ही असं नाही, तुम्ही ड्रायव्हर आहात ना, मग तुम्ही आईवरून शिव्या कशी देता आम्हाला, तुम्ही अवकात कशी काढता, नाही ना. नाही 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 साहेब, याला सांगा हा मला अजून ओळखत नाही. मी ओळखत नाही आमच्या गाडीत कोयता असतो, कोयता. आपल्या गाडीत कोयता आहे? आता अरे आपल्या गाडीत कोयता कधीपासून आहे? 3 महिने झाले तुला माझ्याकडे असतो ड्रायव्हर म्हणून, 3 महिन्यापासून कोयता आहे? अरे त्यांनी तुला नाही ओळखलं, मी पण नाही ओळखलंय तुला. कोयता कशाला? तसं नाही मग काय झालंय काय नीट सांगा रे सांगितलं ना, आई वरून त्यांनी शिवी घातली. उगाच बिगाच बोलू नको. शिविका घातलीस आईवर तू तसं नाही. हे बघा मी किती वर्ष झालं काम करतोय ते मला सांगू नकोस. शिविका घातलीस ते सांग. दादा आहे तो माझा. नाही दादा बसला गोड्यावर. शिवी देऊ नको, तू शिवी देऊ नको. ए झांप्या, कोयता घेऊन ये. झंप्या नाही रे मी. एक मिनिट, काय चाललंय तुझं? झंप्या आहे का मी? हा? झंप्या नको बोलू मला. आणि वर तू मला नोकरीला लावतेस का? अरे तुम्ही ड्रायव्हर आहात ना, मग तुम्ही आम्हाला आईवरून शिव्या घालता, अवकात आमची काढता तुम्ही. काय आहे यार? नाही तर काय काय झालंय काय नाही तसं नाही साहेब. हे बघा मी किती वर्ष झाली गाडी चालवतो तुमच्याकडे. हा ते सगळं बरोबर आहे, पण अरे दादाविषयी का बोलतोय? काय झालंय मला नीट सांग. तुम्ही ओळखता का नाही मला? हा मी तुम्हाला शिवी दिली का? अरे मला का देशील? मी मालक आहे तुझा. मी पहिली शिवी दिली का? दुसरी तरी का देशील? मालक आहे ना मी. नाही तसं नव्ह, पण मी शिवी नाही म्हणजे पहिलं मी काहीच करत नाही साहेब. मी ओव्हरटेक तरी पहिला करतो का? पण जर का कोणी कट मारला मग त्याला सुट्टी नाही. मग त्याच्या नाडल्या हाणल्या जेव्हा मग सोडत नाही. मग मी माहिती यार चांगलं सगळं पटलं मला, पण विषय काय आहे? तसं नाही साहेब, ह्यानं अवकात नाही काढायला पाहिजे होती. काढणार काढणार. काय मग मला काय काढणार? अवकात काढणार. ह्यो काय म्हणला? काय म्हणाला? हा काय म्हणाला? ह्यो काय म्हणला? काय तुझ्या साहेबाची अवकात नाही, माझ्या साहेबाच्या बाजूला बसायची. बरोबर आहे. मी म्हणलं ठीक आहे, नाही आहे अवकात. तू का बोलतोस पण? बोलणार मी. सावत्या तू पण हेच बोलला नाही माझी अवकात. तू माझ्या विरुद्ध कसा बोलशील यार तू? साहेब मुद्दा तेव्हा नाही आहे. मग काय आहे मुद्दा? ह्यो का बोलला? ह्यो का बोलला माझ्या साहेबांची अवकात नाही म्हणून? मग मी ऐकून नाही घेणार. मग मी का बरं ऐकून? मग ह्याच्या पण साहेबाच्या मी नाही ऐकून घेणार. तू शिवी देऊ नको रे. काय तू? ए झांप्या, जाऊ कोयत्याला जाऊ. शिवी देऊ नको तू. काय कोयता लाव? तू झंप्या म्हणतोस मला? मी नोकर आहे का तुझा? कोयता आणायला मला कशाला सांगतोयस तू? शांत हो ना बाबा, रिलॅक्स. काय झालंय बाबा? एक्झॅक्टली मला कळत नाही. ठीक आहे ना, सॉल्ट करा ना. एवढं चिडण्यासारखं काय आहे मला? काय झालंय? मी सांगतो. ठीक आहे, सॉर्ट करा ना. मी सांगतो. थांब जरा. नाही साहेब, 2 मिनिटं मी सांगतो साहेब. साहेब ह्याच्या साहेबांनी तुम्हाला म्हणजे माझ्या साहेबाला मला ते माहिती आहे रे बाबा. बरोबर 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 ढाप्या म्हणाला. ढाप्या ढाप्या? दुपारी ढाप्या म्हणाला. बरोबर बोललो ना मग. मी सुपारी ढाप्या? हा, मग काय रे सुपारी हे बघ, मी सुपारी नाही जे डाप्या तर डाप्या म्हणजे मग डाप्या आहे. शांत राहा जरा. बोलला असं? ढाप्या बोललास मला? आहे यार नाही, दादा, आपण तर जेवत होतो यार. आपण काय बोलणार? मी कशाला चुप ना. नाही सर, मला पण वाईट वाटतं ना सर. आत्या दिवशी आपण गाडीतनं जात होतो नाही का, ओंकार राऊत सरांचा फोन आला होता. गप्रा शांत बस. नाही सर असं नाही. मी माझं काय सांग, ओंकार राऊत सरांचा फोन आला तर ओंकार राऊत सर काय म्हणले की पिब्या काय झालं ते गोव्याच्या सुपारीचं काय झालं? हे म्हणलं अरे झालं रे, फायनल झालंच होतं, फक्त काय समीर दादा घुसतोय मध्ये. दादा म्हणजे त्याला पैसे एकट्याला खायचे ते असं चाललं होतं बोल. ए पीपी यार, आयुष्यपत तसं नाही यार. काही बोलतो काय रे येडा? माझ्या मनात पण नाही. अरे मालूम मेरे को दादा काय वेडा काय बोलतो यार? मला वाईट वाटतंय सर. तुझा वाईट तुझा असं नाही ना. तुमची सुपारी गेली म्हणजे शेवटी नुकसान मला पण हे गेलं ना माझं काम. वाच ना पाच थांब ना यार. काही बोल. आता मी तुझं कौतुक केलं ना तिकडे. दादा आय लव्ह यू. मी नाही बोललो यार. हे काही बोलतो उगाच. काहीच नाही बोलला. थोडं तर बोलला असणार, ह्याच्यावरून तो बोलला ना यार. तुझी शपथ अरे यार. हळू बोल रे. सॉरी आय एम सॉरी थोडा जोरात नाही करायचं रे. सॉरी मी नाही बोललो. मी वेगळं बोललो होतो. काय अरे हे ओंकार राऊतचा फोन आला मला. आला ना? हा. मग यार दिस इज काय बोललास मग तेव्हा? तू आता याला गेला होता, गोव्याला गेला होता मागच्या आठवड्यात. समय मैफिलीची सुपारी. माझा प्रयोग होता. हा, तेच अरे तिथले आयोजक जे आहेत ना त्यांनी मला फोन केला होता. त्यांना आम्ही चौघं हवं होतो, म्हणजे मी, ओंकार राऊत आणि प्रथमेश रमेश. तर ते लोक काय बोलले की तुम्ही करा ही सुपारी.
पण नंतर मग त्यांच्याच आयोजकांनी फोन करून मला असं आतनं कळलं, ते आयोजक असं म्हणत होते की अरे हे चौघं 10 मिनिटं येणार, हात दाखवणार आणि एवढे अव्वाच्या सव्वा पैसे घेणार, त्यापेक्षा समीर चौगुले को बुलाते, तो कसं ना 2 तासात अर्ध्या किमतीत काम करतो. असे बोलले ते? हा, ते समय मैफिलीचा शो घेतला की 2 तास मला वाटलं मी मजबूत पैसे घेतो रे. आम्ही स्किटसाठी जे घेतो ना त्याच्या निम्मे तू 2 तासाच्या कार्यक्रमाचं घेतो. अरे हे चुकीचं आहे यार पण. हा एक्झॅक्टली, मी तेच बोललो ओंकारला. मी राऊतला काय बोललो की असं होतं, सुपारी आली ना की 10 तासाला मध्ये येतो, म्हणजे कचाट्यामध्ये येतो. की काय होतं, आयोजक लोक त्याला एक्सप्लॉइट करतात. मी एक्सप्लॉइट बोललो. नाही हे बघ पीपी काय ना, तू मगाशी वेगळा शब्द घुसला बोल, इट हर्ट्स. नाही यार दादा, घुसला बोलला दादा. घुसला म्हणजे ना माझं नाही. घुसला असं होतं ना. घुसला ना, हे बघ 4-5 जण आहेत, हे एकटा हा घुसून ना स्वतःचा फायदा. अरे नॉट इधर लगता है. काही बोलतोय. नाही हो, लगता है तो लगता है. ढाप्या पण बोलला तो, ढाप्या पण. ढाप्या काय बोल, ढाप्याचा अर्थ काय होतो? अरे ढाप्याचा दुसरा काहीच अर्थ नाही. ढाप्या एवढाच अर्थ होतो त्याचा. काहीच अर्थ होत नाही. नाही यार दादा, अरे खरं सांग. अरे मी ढाप्या म्हणजे तसं नाही बोललो. मी काय म्हणालो, दुसरं नाहीच अर्थ. मी तुला तेच सांगतो. ढाप्या म्हणजे ढाप्या आणि अरे नाही रे दादा. तर लगता यार. मी तुला आता काय बोललो यार? दादा आहे ना, आय लव्ह यू यार, तू गुरु आहे. तू कशाला बोलतो दादा यार? तो मी माझं काय बोललोच नाही, मी ऐकलं तीच बोललो ना. कशाला, पण गरज आहे का दादा समोर नाही बोलायचं? दादा आहे. साहेब तेवढंच नाही, पुढचं तुम्हाला सांगतो. ह्यानी मला सांगितलं, म्हणजे ह्याच्या साहेबांनी तुम्हाला लोचट म्हणाला. लोचट. अरे यार, प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरला फोन करतो, गुड मॉर्निंग गुड नाईटचे मेसेज करतो, मेरे को शोधो ना असं याचा साहेब बोलला. मी यार हे कधीच नाही केलं. हे मला आतापर्यंत मिळालेत ना. एकूण लांब कुठे चाललंय? फिरायला कुठे बोलतो यार दादा. अरे हे पैसे इमानदारी सांगतो, मी कधीच नाही केलं. मला कॉन्ट्रॅक्ट मिळतात यार. आय नो यार. मी मी काय बोललो यार मी बोललो दादा लोचन मजनू आहे. हे साला लोचनचं लोचट ऐकतात यार ना, पटतच नाही ना हे यार. नाही पटतच बोललो नाही. यार. काय बोलतोय? आता नाही. सर बेताय का तुम्ही? अरे दादा आहे तो, दादा आहे म्हणून नाही देतोय. तुम्ही बेचं नाही. अरे तुम्ही मोठं स्टार आहे आता सर. अरे गप ना. नाही त्या वहिनी पण त्याविषयी गाडीत काय म्हणल्या? हे नाही तसं नाही. वहिनी काय म्हणल्या, एक मिनिट. "पी, हास्य जत्रेमध्ये तू एकमेव आहे, तुझ्या आजूबाजूला पण नाही कोण आता." पीपी वहिनी म्हणल्या. मी प्राजक्ता सुद्धा असं बोलायला लागली आता. नाही दादा. गोड बोलगी होती रे ती. अरे ती तसं नाही बोलली यार, काय पण बोल नको. कट होत आहे रे. तुम्ही कशाला भेटाय सर यार? तुम्ही ते का नको ती बोलते तुम्ही कशाला? मी स्वतः हे फोटोवर पण बघितलंय, मी कमेंट मध्ये सगळी लोक म्हणायला लागली ते आता समीर चौगुले 30 करायला लागलाय आता. अरे आता खरं बोलायला लागलं रे. दादा हे नाही बोलायचं. असं नाही साहेब, मी स्वतः वाचलंय. सगळी म्हणते ती प्रत्येक पताक वर चढायलाय. कोण वर चढायला? प्रत्येक पताक. ए शान्या तुझ्या साहेबाचे 4 कमेंट आले म्हणून तुझा साहेब कोण मोठा लॉर्ड फॉकलँड लागला? शिवी नाही द्यायची, शिवी नाही द्यायची. नाही पीपी शिवी नाहीये. लॉर्ड फॉकलंड हे गव्हर्नर होते इकडे. पण मी आता शिवी म्हणून वापरली. आता बघितलं का साहेब? आता बघितलं का? तू थांब. आता तू. मी शांतपणे सांगतो. मी बोलतो. मी शांतपणे सांगतो. हा. ह्याला व्हेरिएशन देता येतात. हा. इरविन तेच कॅरेक्टर करतो तो. बघा मी सांगतो मागच्या स्किटची मिशी पुढच्या स्किटला भुवई म्हणून वापरतो. नाही मग आता त्याच्या पुढच्या आठवड्यात काय करायचं? अरे बापरे काय करायचं? तीच भुई कल्ले म्हणून वापरतो. काय सांगा ना मला. म्हणजे काय? हा नाही हा जर व्हेरिएशन देत असेल ना तर बैल अंडी देतो. काय बोलतोस तू? बैल अंडी देतो. तुझ्या बैलाची अंडी फोडली मग मी. तुझी अंडी फोडली? अंडी फोडली बैलाची तुझ्या. ही बैल लपवणार. काय? मी हा जो माझा बैल आहे ना तो लपवणार. तुझ्या अंडी कशी वारक्यामध्ये विकतात बघतो मी. अरे मला तू सांगायचं मला तू. बैल- अरे काय लपवलं? थांब ना जरा. मला कशाला बोलतोय मग तू कशाला बोलतो त्याला? दादा आहे तो यार. मग दादा बसला गाड्यावर मग. मला नाही दादाचा पादा, मला नाही सांगायचं. अरे तू मला बोलताय, कळतंय का तुम्हाला? असलं नाही साहेब. काय चाललंय यार पृथ्वीक? मी काहीच नाही बोलत यार दादा. ते उगाच काहीतरी ऐकतात आणि हे बघा जे खरं आहे ना साहेब ते खरं आहे. नुसता वीग लावला म्हणून ऍक्टर होत नाही. नको सांगू. असेल तर श्याम राजपूत पण चांगला ऍक्टर आहे ना. वीग लावला श्याम ए बाबा फक्त टकल्यावर करिअर केलंय माझ्या साहेबांनी. फक्त टकल्यावर करिअर केलंय. तू काय बोलतोस? तुझं तुला कळतंय का? 29 वर्ष टक्कल आहे मला. म्हणजे काहीच नाही झालं. तुला कळतंय का? तू शांत हो आता. कळलं तुला? खूप झालं आता. 29 वर्ष माझा साहेब घासतोय तेव्हा कुठे जाऊन करिअर झालंय. कळलं काय? असं नाहीये रे. मंगलाय की नाही तुझ्या साहेबाची? मग 29 वर्ष नुसतं घासायला लागतंय त्याला तरी त्याचं काय पेटणं झालंय? अरे
त्याची माचीच साथ आणलेली आहे मग सावते. ते आमचा साहेब बघ 3 वर्ष घासली वनवा आहे सगळीकडं हा आमचा साहेब सुट्टी नाद नाही करायचं त्यांचा मग ठीक आहे, ठीक आहे. तुमची माचीच साथ आणलेली आहे मग मला नका सांगू. आहे ना, ठीक आहे, ठीक आहे. दादासाहेबांना नाही बोलायचं अरे नका बोल सावत्या बास आता तो दादा आहे. मग दादा बसला उंटावर मग अरे काय सारखा मला वेगवेगळ्या प्राण्यांवर बसवतो रे तू एका प्राण्याची सवय झाली की प्राणी बदलतो मी कसा बसू त्याच्यावर ठीक आहे साहेब 29 वर्ष झाली आणि आज करिअर झालं असं नाहीये 29 वर्ष काहीच नाही झालं हे करिअर आज असं नाहीये ते काही वर्ष लागली करिअर व्हायला अरे स्टे प्रोसेस आहे ना ती यार आमच्या साहेबांचं पण आहे ना. आपल्या साहेबांचं आहे बरोबर आहे याला सांग पिक्चर किती केले मी विचार त्याला माझ्या साहेबांनी पिक्चर केलेत त्या साहेबांनी किती पिक्चर अरे केले सोड चल माझ्या साहेबांनी पण लय पिक्चर गेले ती साहेब सांगा आपण किती पिक्चर गेले सांगा सांगा सुट्टी नाही द्यायची आता काय दाता अडकलं काय सांगा की साहेब सांगा सांगा सोड विषय सोडा सोडून द्या विषयाचं. नाही ना असं नाही सांगा ना तुम्ही असं नाही ऐकून का बरं घ्यायचं आपण अरे नाही केलं पिक्चर काय सांगू त्याला नाही काय कुठले पिक्चर केलेत मी सॉरी यार दादा यार काही बोलतो नाही केलं यार मी पिक्चर काही बोलतो कशाला उगाच काहीतरी नाही शांत राहा नाही केलेत. पण तुम्ही हे नाही ना म्हणजे असं तर नाही ना की म्हणजे सिरियस रोल करून त्याला कॉमेडीचं नॉमिनेशन मिळालं असं नाही ना असं तर झालं नाही की मग अरे नाही यार ते झालं अजून ऐक काय माणूस आहे हा तसं नाही अरे नाही दादा ते पण चांगले पिक्चर केलेत यार हे मी नाही सांगितलं हे स्किट मधलं ऐकून ऐकून बोल. गप्पा बसा पीपी प्लीज गप्पा बस अरे आणि पिक्चर नसलं ना लय केले आमच्या साहेबांनी शाहरुख खान सोबत काम केलंय हा शाहरुख खान तुमच्या साहेबांनी कोणावर केलंय ओ साहेब तुम्ही कुणावर काम केले ते सांगा इशाडे याच्यावर कसा भांडू मी याच्यावर कसा भांडू मी नाही, मला सांगा याच्यावर कसा भांडू मी याच्या साहेबाने शाहरुख सोबत काम केलंय तुम्ही कुणावर काम केलंय ह्याच्यावर सई तामणकर सई तामणकर हा, आता बोल माझ्या साहेबांनी सई तामणकर ह्यांच्यावर काम केलंय प्रसाद ओक त्यांच्यावर काम केलंय आता बोल मग आमच्या साहेबांनी पण प्राजक्ता माळींबरोबर काम केलंय कुठल्या picture? ए, कुठल्या पिक्चर मध्ये त्या ह्याच्या फुलवंतीमध्ये होता ना साहेब तुम्ही? यार फुलवंतीचं कौतुक नको सांगू यार अख्खी फॅमिली गेली होती माझा पिक्चर बघायला एकाला शिंक आली एक सीट नीट करेपर्यंत माझा सीन संपला होता यार नको बोलू त्या पिक्चरचा यार चल यार ए बाबा ए ड्रायव्हर 1 ड्रायव्हर 2 गप बसा यार प्लीज बस यार हे पण होते ना त्या पिक्चर मध्ये तुम्ही होता तुम्ही मी बघितलंय स्वतः. तुम्ही होता दादा ते मला माहिती होती ते. हे मला वाटतं आपण ना याच्यातनं अंग काढून नाही चालणार एकदा काय ते आपण ना महाराष्ट्राची माफी मागूया क्षमस्व सोड ना चल ना सोडून दे ना आणि तुला एक सांगतो काही झालं माझ्या दादाला काय बोलायचं नाही शेवटी तो दादा आहे नाही मग दादा असला मग दादा हातीवर अरे कशाला यार? हत्तीवर कशाला मी अरे काय बोलतो यार हा मी काय बोलतो साहेब आपण आहे ना वोटिंग करूया वोटिंग करूया म्हणजे हॉटेलमध्ये बसले आहेत ना त्यांना विचारू समीर चौगुले आवडतात की पृथ्वी प्रताप हा चालतंय ज्याला जास्त आवडत आहे तो जिंकला हा चालतंय विषय मिटून टाकू ना अरे कशाला हा, पण? हा, या ना साहेब, या. या ना, मिटू ना विषय अरे मिटू. नको, सावते, नको ना यार. नाही, नाही, सर, हा. तसं नाही. थांबा, हा. तुम्ही थांबा, सर. हा, घे. ए, आ- हा, विचार, हे बघा, विचार. नाही तो मध्ये बोलू नको अरे विचार ना चालले वाजून कार पडा थांब रे बाबा. मध्ये बोलू नको समीर चौगुले किती जणांना आवडतो एक पॉइंट आहे एक पॉइंट एक पॉइंट आहे आणि आता पूर्तिक पता किती जणांना आवडतो विषय कट 2 मार्क जिंकलोय नाही, एक मिनिट, एक मिनिट, अजून, पॉइंट आहे हॉटेलमध्ये अजून एक माणूस आहे वेटरला बोलो वेटर वेटरला बोलो त्याला विचार म्हणजे 2 इक्वल जाऊ दे, झालं आता. दादा, सोडून दे यार विषय. आता नाही एकच माणूस हॉटेल इकडे इकडे जरा. हा, या. आगे. त्याला विचार ए तुला तुला कोण आवडतं आवडतं समीर ना? चौगुले आवडतो का पृथ्वी प्रताप कोण आवडतं मला आज काय बनवूया आवडतं. जा चल आज जा आज जा चल. जा तिकडे आज जा तर तुमची नान तुझे नाही चल, जा तिकडे आणू का तुझी नान जा तिकडे दादा यार जाऊ दे ना यार नाही सर पण बेस नाही तुम्ही आपण जिंकलोय मतदान अरे आपण सोड जिंकलोय ना यार. 2 पॉइंट आहेत आपल्याला अरे कशाला पाहिजे हो ना, असं नाही तुम्ही हे तुम्ही अजिबात बेस नाही अजिबात अरे सोड या नळ आपट्याच्या नादाला कशाला लागायचे तो 1 मिनिट हा काय बोलला
परत बोल दादा काय नाही बोलला दादा, काय नाही बोलला दादा, काय नाही बोलला. अगं बोलला वाक्य परत बोल. नळ आपट्याच्या नादाला नाही लागायचं नळ आपट्या. अरे दादा कशाला बोल. तुला हे याला कसं माहिती नळ आपट्या? हा दादा मला लागलं होतं नळाला पायाला. इथे इथे लागलं होतं. त्याला कसं माहिती? तू बोललास त्याला? गोस्वामी सर बोलले असतील. नाही तू बोललास. तुला माहिती आहे? मला माहिती, मला सगळं माहिती. तुला काय माहिती आहे? मला माहिती आहे. तुम्ही आंघोळ करताना साबण लावत होता पायाला लागला नळ तुमच्या. तुम्ही म्हणला आता उद्यापासून बसूनच आंघोळ करतो. दुसऱ्या दिवशी बसले, उठताना डोक्याला लागला नळ. मला सगळं माहिती. मला माहिती नळ आपल्या जाणार नाही. हे तूच सांगितलंयस. नाही. तूच सांगितलंयस. मी नाही सांगितलं. अरे तुझ्याबद्दल मी किती चांगलं बोलायला लाज वाटली पाहिजे रे तुला. लाज वाटली पाहिजे. दादा लाच बीज काढायची नाही. वासवण फणकन. दादा बोलला त्याला. दादा नीट दादा वाजून नीट? बिजवेन नाही. त्याला का बोलला? दादा जास्त लोक माझ्या बाजूने आहेत. तुला मी आता खड्ड्यात गेलो. तू गाडीत असताना ड्रायव्हर समोर समोर नाही बोललो मी. तू अवघड माझ्यावरती फानकन बिनकन नाही बोलायचं. नीट बोलायचं. वासवण फणकन. वाजव फानकन. एका स्केड्यूलला 4 स्किट करेन एकदम मग कळेल तुला. आता काय संबंध आहे? हा? कर ना 5 कर. मला काय फरक पडतो? जा ए दादा नाही नीट बोलतो तर तू मला एकदम साहेब असं नाही. तू कसं मी तुला दादा दादा बोलतो. साहेब असं नाही करायचं यार. मी यार तुम्ही हे कोण आहे? तुम्ही असं मांडायचं असतं का? तो कशाला? मी प्रेमाने बोलतो. दादा दादा बोलतो तर तो मला बोलतो. वाजवेन बिजवेन नाही. तुम्ही लहान आहे समजून घ्या ना. तुम्ही जाऊ दे ना. अरे तुम्ही कोण आहे? भांडायचं नाही असं यार. तुम्ही शोभतं का तुम्हाला भांडणं असं? असं भांडायचं त्याला सांग. नाही ऐका साहेब, तुम्ही शांत राहा. कायम लक्षात ठेवा, जो माफ करतो ना तो माफ करतो. कायम लक्षात ठेवा, जो माफ करतो तो माफ करतो. झांपेगिरी करायची नाही. कहर परफॉर्मन्स, खूप सुंदर विषय आणि कमाल परफॉर्मन्स. कडक. हास्यरसिक प्रसाद दा. मी आज स्वतःवर खुश आहे कारण मी कधीच ड्रायव्हर ठेवत नाही आणि ठेवलाही नाही. म्हणजे जेव्हा मी गाडी चालवत असतो आणि मंजू गाडीत असते तेव्हा मी मंजूशी पण बोलत नाही कारण मलाच वाटतं की मी काय बोलून जाईन कुणाबद्दल. नकोच. We know you. मी स्वतः जेव्हा एकटा गाडी चालवतो तेव्हा मी बडबडतो खूप. ते ड्रायव्हर वगैरे नकोच बाबा. खूप म्हणजे इकडचं तिकडे तिकडचं इकडे रपकन होऊ शकतं. आणि काय अरुण बरोबर ना? अरुण मोठी माणसं कधी ड्रायव्हर ठेवत नाहीत. अरुण करेक्ट. मी अरुणकडनं शिकलो की ड्रायव्हर ठेवायचा नाही. अप्रतिम कॉन्सेप्ट होती आणि अप्रतिम सादरीकरण. कधी पलटी झाला फासा ते कळलं पण नाही. म्हणजे इतके चौघांनी पण इतकं कमाल केलंय. इतकं अफलातून गिव्ह अँड टेक होतं चौघांचंही आणि इतकी कडक एनर्जी होती. क्या बात आहे. चौघांचंही कौतुक अप्रतिम. आणि मृणालच्या धाडसाचं कौतुक. तोंडावर तिने समीर चौगुले आवडत नाही सांगितलं. नाईस, व्हेरी गुड. मज्जा आली, खूप मजा आली, खूप एन्जॉय केलं. धमाल. We all know सई you have a chauffeur. तुला कसा वाटला हा परफॉर्मन्स? सॉलिड परफॉर्मन्स होता. मला एक गोष्ट खूप आवडली की यातून तुम्ही एक खूप सटल मेसेज दिला की आपल्यासाठी काम करणारी लोक पण त्यांना सुद्धा इक्वली ट्रीट केलं पाहिजे आणि ती सुद्धा माणसंच आहेत हे विसरून चालणार नाही. हायरार्कीचा गेम सगळीकडेच वर्क होतो असं नाही आणि तो नाही खरं तर असला पाहिजे कारण ही लोक आपले खरे पिलर्स असतात, खरे स्ट्रेंथ असतात. तर मला असं वाटतं की हा परफॉर्मन्स मी आपल्या सगळ्या पिलर्सना डेडिकेट करते आणि विनोदातून एक तुम्ही छान शिकवण दिली याचा खूप आनंद आहे. आणि छान जुगलबंदी होती. चौघेही तगडे ॲक्टर आणि त्यांना एकत्र मंचावर पाहून आम्हाला खूप मजा आली. थँक्यू. वा वा वा. मी आता इथे या क्षणी ही प्रार्थना करते आपल्या सगळ्यांच्या ड्रायव्हरचं पण आपापसात खूप चांगलं राहू दे. थँक्यू. मंडळी, बदलत्या काळानुसार आपणही काही बदल केले पाहिजेत. म्हणूनच एक नवरदेव चक्क स्वतःच्याच लग्नात स्वतःचीच पाठवणी करायला तयार झालाय. बघूया हा बदल त्याच्या सासरकडचे कसे स्वीकारतायत तेच पाहायला मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. दादा हो दादा जरा पटकन आवरा ना. काय लेट झालं ना नंतर ट्रॅफिक लागून जाईल म्हणून म्हटलं. हो ना. आणि गृहप्रवेशाचा मुहूर्त टळायला नको. जरा लवकर.
आपली चेतू सासरी चालली म्हणे. एवढीशी होती, आज लग्न करून सासरी चालली. चेतू नीट राहा, स्वतःची काळजी घे चेतू. आई ग आई 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 ग आई 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 तू स्वतःची काळजी घे आई. वेळेवर औषधं घ्यायची आणि आई जास्त जागरण करायचं नाही. श्रमू, आईच्या पायाला रोज रात्री तेल लावून द्यायचं, नाही तर मग तिच्या पायाची आग होते ना. नाही नाही, सगळं करतो ताई. आई ताई पण तू तिकडे गेलीस की मला व्हिडिओ कॉल करशील ना? तुला माहितीये ना मला तुझ्याशिवाय करमत नाही ते. हो. तुला काय वाटलं मला करमणार आहे का तुझ्याशिवाय? नाही पण रडायचं नाही आता. पिऊ नाही ग वेळाबाई, रडायचं. हे बघ तू सगळ्यांची काळजी घ्यायची आता. तू घरातली मोठी मुलगी आहेस. तुझी जागा घेणार आहे का ग मी ती? तू काय ग अजून थांब ना ग थोडे दिवस ते तू प्लीज. बाळा पिऊ आता ती नाही थांबू शकणार का? आई आता लग्न झालं ना आता तिचं, ती आता आपली नाही राहिली ती. वेणबाई माझ्या लेकीला सांभाळा. ताई हो हो हो, तुम्हाला बरं वाटतंय ना? रडू नका तुम्ही. हे बघा ताई, कसं आहे ना, आम्ही सून म्हणून नाही नेत आहोत तिला, आम्ही आमची मुलगी म्हणूनच नेतो. नका नका काही काळजी करू नका, आम्ही व्यवस्थित काळजी घेऊ तिची. हा घेऊ 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 काळजी घेऊ. लेट होत आहे जरा, ट्रॅफिक लागेल. बस झालं आता, बस झालं. हा शमू, ताईला असं तसं निरोप द्यायचा ना आता. जा बाळा चेतू, आपल्या घरी सुखी राहा बाळा. हो बाबा. हा हसत जा बाळा. आई काळजी घे ग आई. वा वा वा. चला चला चला. चला येतो. रडू नका हो बाबा. आई सांग ना ग आई. बाबा चेतू बाळा, अगं काय सांगू आता. सकाळी सकाळी पारोशा तोंडाने चहा कोण मागणार? बाबा 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 पिलं भरली बाबा. बाबा लास्ट डेट आली, पिलं भरली का बाबा? आता बाबा कसे पण ओरडल्यावर मला पाठीशी कोण घालणार? आज मी कोणाचे कपडे चोरून घालायचे आणि तू माझे चोरून कपडे घातलेस म्हणून मी कोणाशी भांडायचं का? बस बस हो झालं झालं बस. रामू सगळ्यांची काळजी घे हा बाळा. आई रे आई. नाही बाबू चला बस झालं आता. आता नाही रडायचं नाही. झालं आता. हसत 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 जा. चला चला चला. बाबा पाया पडतो बा. आई नको रे बाळांनो, पाया नको. सुखी राहा. मुहूर्त टळेल, गृहप्रवेश. ट्रॅफिक लागेल नंतर. चला या 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 पटकन चला. नको ना जाऊ, तुझ्याशिवाय आम्ही काय करू देतो? भाऊजी सावजी नको ना घेऊन जाऊ माहिती तुला. आता त्याचं लग्न झालं, त्यांना जावं ते. बस रडास बाबू, रडायचं दुःख नाही सहन होत आहे मला. धरणी माय मला हात घे. धरणी माय मला सामावून घे. मला नाही बसा ना बसा. बाबा 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 काय होतं? डॉक्टरांना बोलवायचंय का? तू माझा जीव आहे. जाऊ बापू.
डॉक्टरांना बोलवायचं का? जावे बापू हो बाबा हो तळाच्या तळाच्या कोणाच्या शांत व्हा बाबा प्लीज शांत व्हा बाबा प्लीज वय बापू कसं शांत व्हायचं चेतना आमच्या काळजाचा तुकडा आहे तोच घेऊन जाताय मग आम्ही आता ओंकू ए ओंकार काय तू का रडतोयस? अहो रडतोय हा ओंकार. काय रे रडतोय? अहो हा? आई माझं चुकलं आई काय झालं रे? मी उगाच लग्न केलं चेतनाशी म्हणजे असं का बोलताय? माझ्यामुळे किती लोकांच्या डोळ्यात अश्रू आले बाबा आमचं लग्न होणार असेल आणि एवढी लोक वाईट वाटून घेणार असेल तर नको आहे आपण नको करायला बाबा ऐका एक सेकंड एक काम करा ऐका एक सेकंड बसा इथे बस नाही इथे ना एक मिनिट काय करतो बाबा तुम्ही खुर्चीवर बस खुर्चीवर शांत अहो नाही जावई बापू अहो नाही अरे हे वेगळंच सुरू झालं अरे देवा अहो नाही बघा तुमच्यामुळे काही नाही झालंय आम्ही आमचं रडायला येतो म्हणजे आता निरोप देत होते ना मला मग ते पाणी येतं ना डोळ्यात म्हणून तसं झालं. काय असतं कसं आता आयुष्यभर एकत्र राहिलेलो असतो ना असं सुख दुःखाचे क्षण एकत्र आम्ही साजरे केलेले असतात आणि मग जेवलो फिरलो बाहेर गेलो असं सगळं म्हणून ते आठवणीने दाटून येतं. कोणामुळे माझ्यामुळे ना मी कोण आहे माझ्यामुळे एवढ्या सगळ्यांना का वाईट वाटतंय माझ्यामुळे का चेतनानी घर सोडून यायचं मुळात मुलींनीच का घर सोडून यायचं मला खरंच कळत नाही. मी काल आईला हेच म्हंटल मुलींनीच नेहमी का घर सोडायचं का मुलींनीच सहन करायचं नेहमी का मुलींना मन नाही समाजाने मुलींचा विचार करायचा नाही हे बघा ना तुम्ही आधी हे नाही तुमच्या डोक्यात येणार. हॅलो 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 चर्चा सत्राच्या स्किटचं बिअरिंग होतंय मी ते नाही शूट होते. मी आईला हेच आई ग का ग मुलींनी का जायचं का आई बाळा तसंच चालत आलंय ना तशीच रीत असते रीत आहे. हो दे तू आई चालत आली म्हणून चालतच ठेवायची असं नाहीये ना आई आपण बदलू ना चेतनानी घर सोडल्यामुळे जर एवढ्या लोकांना तुम्हाला त्रास होणार असेल चेतनाला त्रास होणार असेल तर चेतना घर नाही सोडणार. सोडणार नाही म्हणजे ती इथेच राहील. अरे इथेच कशी राहील रे संध्याकाळपर्यंत हॉल बुक केलेला आहे. बाबा इथेच म्हणजे ती तिच्या माहेरीच राहील. नाही हे बघा जावई बापू बाबा समजावा जावई बापू असं नसतं अहो नाही हो काय? अहो लग्न झालंय म्हटल्यावर तिला सासरी मुलीला सासरी जावंच लागणार ना. लागतं लगेच. कोणी ठरवलं हे ये दुनिया आपण पण दुनियाचा आहोत ना बाबा मग आपण आता ठरवूया ना की चेतना इथे थांबेल मग झालं ना ते पण ठरलं दुनियानीच ठरवलं ना. मी सांग गोंधळ करू नका. काय असतं आता तिचं लग्न झालं तुमचं तर मग नवरी नवऱ्याकडे जाते ना ती जर आमच्याकडे राहिली तर मग लोक बरं प्रश्न विचार नका नवरा कुठे दिसत नाही मग का बरं नको मग मी पण इथेच राहीन. पुढे इथे आपल्या घरी तुमच्या घरी तुम्हा सगळ्यांबरोबर परमनंटली हा नाही
नाही नाही जाऊ बापू असं नाही तुम्ही या ना पाडव्या बिडव्याला या म्हणजे सॅटर्डे संडेला आपण हे बाबा अदनामधनं या हा अधूनमधून या ना तुम्ही काहीच हरकत नाही असं परमनंटली नाही पण बाबा असं कसं मगाशी आई म्हणाली ना की तुमची मुलगी ही माझी मुलगी, तसं तिचा मुलगा हा तुमचा मुलगा नाही? नाही ऐका मी काय मग मला नाही तर मी चावते मग आई. एक मिनिट बोलू दे रे त्यांना. अरे पटकन ठरवा काय ठरवायचे आहे ते. काय ठरलंय? ओंकार तुला इथं राहायचं आहे का? इथे राहा. आम्ही निघतो. काय जरा लेट झालं ना तर ट्रॅफिक लागून जाईल, बाकी काय. चल अहो थांबा हो तुम्ही जरा, ट्रॅफिक लागेल ट्रॅफिक. ऐक ओंकार, मी तुला शेवटचं विचारते, तू काय करणार आहेस? इथेच राहणार आहेस का ओ आई, नक्की? ओ आई, छान, हे असंच असायला हवं बाबा. आम्ही निघतो, उशीर होतो, येतो. काय झालं? कुठे हे इकडेच आहे असं काय अरे ट्रॅफिक आहे. अरे तुम्हीच काय ठरवत अरे चालले नाही, आता ठरलं ना आता. नाही जावई बापू असं नाही होत असं नाही होणार. जावई बापू ऐका काय माहितीये तुम्ही इथेच राहिलात ना लोक घर जावई म्हणून हसतील तुमच्यावर. आम्हाला बरं नाही होणार. हसू देत ना. लोक हसतील म्हणून मी तुम्हा सगळ्यांना एवढं वाईट वाटू नाही देणार. हे नाही वाटत अरे वाईट वाटतच नाही. लोक हसू देत, ती कशावर पण असतात, पण मला हे बाप नको. ऐका ना, लोक काय ना कशावर पण हसतात. आता परवा आहे ना मी लांब शर्ट घातला होता म्हणून रस्त्यावरचे लोक असे हसत होते ना मला. शर्टच्या खाली पॅन्ट घालायला विसरला होतात म्हणून लोक हसत होते. असं होतं का? तरीच खालून मोकळं वाटत होतं घड्या. बाबा आई तुम्ही थोडं थांबा. थांबू नका तिकडे जाऊन दोघं बोला वेगळे. काय चाललंय तुमचं काय चाललंय? थांबा बघा मी ठरवलंय आई मी ठरवलंय चेतनाचा आनंद तिच्या माहेरी आहे, तुमचाही आनंद ती माहेरी असण्यात आहे, तर मी पण माहेरीच राहणार. किती मज्जा. मज्जा काय मज्जा? राहणार कुठे तुम्ही? कुठे म्हणजे माझ्या रूम मध्ये? नाही तू तुझी रूम मला दिलीस ना. मी माझं सगळं सामान शिफ्ट केलंय तिकडे नाही राहता येणार. अरे यार ठीक आहे, मग आपण पियूच्या रूम मध्ये राहू. पियूच्या रूम मध्ये मी जाणार आहे ना. बरं ठीक आहे, मग आपण श्रमूच्या रूम मध्ये राहू. अरे श्रमू जिन्याखाली झोपतो, त्याला रूमच नाहीये. मी काय स्वप्न बघितली तुम्हाला भाऊजी कळतंय का? ही निघून गेल्यावर हिची रूम हिला मिळेल आणि हिचं जे काय छोटंसं खोपट आहे ना ते मला मिळेल, म्हणजे मी आरामात झोपेन. जिन्याखाली माझ्यासोबत रोज कुत्रा झोपायचा, त्याला पण आरामात झोपायचंय. तुम्हाला माझी चिडचिड कळते काय? श्रमू सॉरी श्रमू. नाही असं सॉरी पिऊ. म्हणजे तुम्हाला वाईट वाटेल, तुम्हाला त्रास होईल, तुमची चिडचिड होईल असं मला नाही वागायचं खरंच. आम्ही तू आपण हॉलमध्ये राहूया का ग? चालेल चालेल ना. तुम जिस हॉल में रखोगे उस हॉल में मैं रहूंगी. जे झाकायचं ते काय दाखवतेस म्हणजे जी छान म्हणजे गप ऐका असं नाही होणार. ऐका अहो ती मुलगी आहे, लग्न केल्यावर तिला जावं लागणार सासरी, तुम्ही समजून घ्या विषय. नाही बाबा, तुम्हाला आठवण येणार. तुम्हाला तिची आठवण येणार, तुम्ही रडणार, मला माहितीये बाबा. अरे बाबू बस झाला आता, चला मस्करी करताय. मस्करी करताय. चला नाही बाबा नाही बाबा नाही थांब चेतू थांब. नाही बाबा तुम्हाला आठवण येणार, मी सांगतोय तुम्हाला. अरे नाही तुम्ही बोलणार की हा या नतद्रष्टामुळे माझी मुलगी मायापासून लांब गेली असं बोलणार तुम्ही. मी अरे सवालच नाही येत. ऐका ना माझा काय बोलणार मी. 8 दिवसात तिला परत घरी घेऊन जायला याल. कोण तुम्ही? 8 महिने नाही येणार, शपथ. शपथ नाही, शपथ. तुम्ही दोघं पण येणार ना? दिदू करत अशी आठवण काढणार ना? मी मेसेज पण नाही करणार मी तिला. आम्ही एकमेकांची इज्जत काढू पण आठवण नाही काढणार. फोन नाही पण नाही, शपथ. पण आईला त्यांच्या गुडघ्याला तेल लावायचं असेल तर ते बोलवून तर नाही घेणार. नाही गुडिया आहे, गुडिया बरं झाले. हे काय गुडिया बरं झाले. शपथ बरं झाले. ओके चेतू तू पण नाही ना जाणार? नाही. हा जा सगळे खुश आहेत? सगळे खुश आहेत. नक्की नक्की प्रॉमिस शपथ. ओके नाही येणार. डन. येस थँक्यू. चला
चला ट्रॅफिक लागलं चला 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 मुहूर्त टळतोय. गृहप्रवेश करा. मारीन कान पडत खाली करा खाली करा वा 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 मस्त ट्विस्ट होता. एका क्षणी खरंच असं वाटून गेलं की खरंच असं घडलं तर मजा आली. पण बहारदार परफॉर्मन्स. प्रसाद दा. आहा अफलातून. कार्तिक विश्वामित्रसाठी प्रचंड टाळ्या. आणि अर्थात अभिजित पवारसाठी पण अप्रतिम संकल्पना होती आणि उत्तम लिहिलं होतं आणि अत्यंत उत्तम सांघिक सादरीकरण होतं. प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल कॅरेक्टर्स पण अफलातून प्ले केली सगळ्यांनी आणि असं असताना एक सांघिक इम्पॅक्ट पण त्याचा अफलातून होता. पशा कहर कहर केलास तू कहर. वने मला ते एकदा परत एकदा ते ऐकायचं आहे एकदा प्लीज. चेतू बाळा नको जाऊस ग. अशक्य आहे वा वा. आणि तो ट्विस्टही फारच अप्रतिम होता आणि तो शेवटपर्यंत पकडून ठेवत नक्की काय होणार, इथेच राहणार आहे का हा इथे राहणार आहे काय. अफलातून सादरीकरण मला प्रचंड आवडलं. थँक्यू दादा. सई. अप्रतिम टीमवर्क होतं. बट भावा अँड माझं वादळ दे स्टोल द शो. क्रेझी परफॉर्मन्सेस. म्हणजे वने छोट्या छोट्या गोष्टींनी सजवतेस तू कॅरेक्टर आणि ते लक्षात राहतं. आजचं पण कॅरेक्टर खूप काळापर्यंत लक्षात राहील. भावा फार सुंदर परफॉर्म केलंस. बाकी सगळ्यांची पण साथ उत्तम आणि तगडी. मजा आली. थँक्यू थँक्यू टीम. मंडळी आज सासरा सावयाची धमाल जोडगोळी पुन्हा एकदा अवतरणार आहे पण डॉक्टरच्या रूपात. त्यामुळे तुम्ही मात्र सज्ज व्हा हास्याचा डोस अनुभवण्यासाठी. जो देण्यासाठी येत आहेत खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम. अरे बापरे अरे असं निघून राहिलं बाप. अरे नको ना रे. अरे थांब रे. अरे थांब ना रे. हो डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब. अरे बलतं पोट दुखून राहिलं माझं. नुसतं कुटू 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 करून राहिलं. हा हा कळा कळा येत आहेत. कळा 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 कळा. अरे तुम्हाला कळतंय का मी तुमच्याशी बोलतोय तुमच्याशी. अरे डॉक्टर तुमच्याशी बोलतोय ना मी. डॉक्टर अरे माझं बलतं पोट दुखतंय. मला मला चेक करा ना हो. हा हा. त्यांना सांगा स्वतःला मोठं सिनियर डॉक्टर समजतात तुम्हाला. त्यांना सांगा. सांगतो सांगतो सांगतो. हो 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 सिनियर डॉक्टर साहेब सिनियर डॉक्टर साहेब. हा माझं पोट बलतं दुखतंय. कळा येत आहेत चेक करा ना हो. याला सांग. ज्युनियर डॉक्टर तिकडे बसलाय ना त्याला सांग. ओ माझ्या पोटातल्या कळांना कळत नाही ना कोण ज्युनियर आहे ना कोण सिनियर आहे. अरे बाप या विनोदाच्यात. अरे रे रे अवघडे अवघडे. अरे थांब रे थांब रे. हा 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 डॉक्टर साहेब माझा पोट दुखतंय तर तो चेक करा बा. करतो ना मी. कुठं नाही बोललोय. त्याला सॉरी बोलायला सांग पहिला. त्याला सॉरी बोलायला सांग. सॉरी म्हणा ना हो. त्यांना सॉरी म्हणा. त्यांना सॉरी बोलायला सांगा तरच मी चेक करीन. सॉरी म्हणा ना हो. त्याला सॉरी बोलायला सांग. त्यांना सॉरी बोलायला सांगा. त्याला सॉरी बोलायला सांग. थांब रे भलतं पोट दुखतंय भलतं पोट दुखतंय. म्हणजे कांगारूचं पोट त्याच्या बाळाला सांभाळून जेवढं दुखत नाही ना तेवढं दुखतंय. तुम्हाला पण ऑस्ट्रेलियाला घेऊन जात आहेत वाटतं. नाही ना हो मला नाही नेत ना ते. तेव्हाच दुखतंय. ज्यांना घेऊन जायचं त्यांना घेऊन जाऊ द्या घेऊन जाऊ द्या. पण मला चेक करा हो चेक करा. हो सिनियर डॉक्टर तुम्हाला नेत आहेत का ऑस्ट्रेलियाला. नाही रे अजून काही बोलले नाही मला. म्हणजे नाहीचे. हो
मला चेक करा चेक करतो. समदुःखी आहे आपण, चेक करा. आणि फार फोरील वाचा रे, फालतुगिरी नको. चेक करा डॉक्टर साहेब, चेक करा. मला सांगा, समजा संक्रांतीचा दिवस आहे, आ? संक्रांतीचा दिवस आहे, आ, तुमची गरम गरम बायको, गरम बायको. तुमची बायको गरम गरम तिलपुली घेऊन आली, तर तुम्ही आता ती अशी खायला जाणार न, तो वसारा जावय फटकन येऊन त्याने ती पोली पलवून नेली, तर तुम्हाला कसं वाटेल? अरे तिलगुल पोलीच्या आणि माझ्या पोट दुखण्याचा काय संबंध आहे? अरे समजून घे ना, गलत कसं समजून घे ना. आरामात डॉक्टर. तुमच्या बायकोनी समजा तिल पोली तुम्हाला अशी गरम गरम घेऊन आली आणि तुमचा जावई आला, असं तुम्ही खायला लागला आणि त्यांनी अशी ओढून नेली, बर. आणि तुमच्या पोरीने त्याच्यावरती एक सुजाक तूप टाकलं असेल, असं धारदार. सुजाकने साजूक तूप असतं ते. पोट दुखत नसताना एका बुक्क्यात सुजावला असता मी. हा, पण या सगळ्याचा म्हणजे माझ्या पोट दुखण्याशी काय संबंध आहे? हो, नाहीच आहे, दूरवर नाही आहे. मला सांगा, थंडीचे दिवस आहेत. आता आहे थंडी दिवस मग काय? आवाडपडीनं ऐकून घ्या नीट. थंडीचे दिवस आहेत. तुम्ही खाट्यावर असं 2 चादरी घेऊन असं झोपलं वाय, बरं. आणि जोरात थंडी लागते. तिकडनं तुमचा सासरा आला आणि त्याने दोन्ही चादऱ्या पलवून न्याल्या, तर काय वाटेल तुम्हाला? अरे मला काय वाटणार आहे? हे तुम्ही तुमच्या सासऱ्याला आणि तुम्ही तुमच्या जावयाला सांगा ना, मला कायला सांगतायत रे? मला सांगतोय म्हणजे हे वसड आहेत ना, हे माझे सासरे आहेत. हा वसाडा माझा जावई आहे. ह्याच माणसानं माझी चादर चोरला. 1 नंबर चादर चोर. अरे बापरे, सतीश तारे सर, तुमची लीला अपरंपार आहे. तुमचे विनोद पुरून वापरून राहिला हा चादर चोर. हे चादर चोर आहेत. तू तिलपुली गुली चोर आहे. काय आहे मी? काय आहे? तिलपुली गुली चोर आहे तू. तुम्ही चादर चोर. माझी चादर द्या आधी. तिलपुली गुली चोर. माझी चादर द्या. थांबा रे. अरे तुम्ही सासरे जावई जरी असले तरी डॉक्टर येणार रे तुम्ही रे. अरे तुम्ही काय असे झगडे कराल का? फार तर माझा पेशंट पळावला म्हणून झगडे कराल ना. आजूबाजूचे सगळे दवाखाने बंद आहे म्हणून मी इथे आलेलो आहे, तर मला प्लीज चेक करा. तो त्याला सॉरी बोलायला सांग पहिला आधी. मी सॉरी बोलणार नाही. त्याला सॉरी बोलायला सांगा. त्याला सॉरी बोलायला सांग. मी सॉरी बोलणार नाही. त्याला सॉरी बोलायला सांग. सॉरी बोलायला सांगा. उदबिल्ल्यांनो मी सॉरी म्हणतो रे दोघांना. मला चेक करा, पण यांच्यातर्फे मी सॉरी आणि यांच्यातर्फे मी सॉरी, दोघांतर्फे पण मी सॉरी. म्हणजे मी इतका सॉरी आहे ना, माझं नाव बदलून सॉरी सुंदर राजपूत ठेवलं तरी चालेल मला. म्हणजे मला बघून लोक म्हणतील सॉरी आला धावून, पांचट विनोद मार्या. खूपच आज मस्ती आली आहे तुला. अरे मला प्लीज चेक कर. मी तुमचे पाय पडतो पण मला चेक करा. ओ चेक करा. आधी त्याला नागोबा द्यायला सांग. नागोबा? त्याच्या गळ्यात जो लटकतो तो नागोबा द्यायला सांग त्याला. अरे त्याला स्टेथोस्कोप म्हणतात ना. ओ तुम्हाला साधा स्टेथोस्कोप पण म्हणता येत नाही का? सगळे म्हणून बोलते तरी, पण नागोबा बोलण्यात त्याच्यात मजा आहे ना, ती स्टेथोस्कोप मध्ये आहे का? तुमच्या मजाची तर रे. अरे पण तुमच्या पण गळ्यात ते काय आहे ना नागोबा, मग तो वापरा. तो हाय रे, पण त्याचा स्पीकर जरा खराब जाईल. स्पीकर नसतो होतो, मग ठोठो आवाज कसा येतो? ठोठो नाही, ते हृदयाचे ठोके असतात ना, त्याचा आवाज असतो. आणि तुमचा जर स्टेथोस्कोप चांगला नाही आहे तर काय गळ्यात घातलाय मग तो? नवाचार्या, डॉक्टर मी हाय कसं करणार लोकांना? हाय माझ्याकडे बघितलं मी डॉक्टर वाटतोय? कुठल्या अँगलने मी डॉक्टर वाटतोय का? हा गळ्यात नागोबा अडकवलाय म्हणून मी डॉक्टर वाटतोय का नाही? सॉरी किल्लर. ओ किल्लर. तुमच्या तो नागोबा द्या ना मला चेक करायला. मी नाही देणार. त्यांना आधी पुंगी द्यायला सांगा. पुंगी? कुठली पुंगी? ते नाही काय, ताप चेक करताना असं तोंडात धरताव आपण आणि असा काढताव. अरे आपले किती पुंगी वाजली म्हणून बघताव नाही काय, ती पुंगी द्यायला सांगा. थर्मामीटर बोलतात हो त्याला. ते तुम्ही बोला. पुंगी बोलायला आम्हाला जाम मजा येते का नाही? थर्मामीटर मध्ये मजाच नाही आहे. अरे तुमच्या मजाची तर. अरे तुम्ही डॉक्टर आहे का नाक पकडे रे नाक पकड्यांनो? पुंगी देऊन टाका ना. त्याला आधी सांगा
मला इडलीवाल्याचा भोपू द्यायला त्यांनी पळवून नेलाय. इडलीवाल्याचा बोपू काय? अरे इडलीवाल्याचा भोपू माहिती नाही तुला? अरे तू बस रे असं खाली बस. ते नाही कर इकडे असा पट्टा असा लावतात, असा गुंडातात पट्टा, माशी एक नली असते, मग तिकडे कसं ते त्याला बोलतात ना इडली. बीपी चेक करायचं मशीन असतं होते. बीपी म्हणते हो. अरे मला भोपू बोलायच्या मध्ये येते. हे बघा ना दादा सोन, माझ्या पोटाचे आतडे ना तट तट तुटत आहेत. आजूबाजूला सगळे दवाखाने बंद येतो. चेक करा ना. मी पाया पडतो तुमच्या. आय नो. काय दुखतंय? पोट पोट दुखतंय. हा. व्यवस्थित व्यवस्थित बसा. रिलॅक्स मध्ये टेन्शन नाही घ्यायचं. अरे का बरं नाश्ता हो तुम्ही? तो वाजव तुम्ही नाचतो त्या वाजवायला सांगा वाजवू नको नको म्हणून. ना वाजव. काय कर चला आता मी चेक केलंय, माझं काम झालंय, निघा तुम्ही. अरे मला काही औषध द्या ना. माझं फक्त चेक करायचं काम आहे. मी चेक केलंय, औषध द्यायचं काम त्याच आहे. अरे पण मला झालं काय? तो सांगणार. अरे पण त्यांनी तपासलं नाही, त्यांना कसं कळेल मला काय झालंय? ये बात अभी पॉइंट पे आया तू. म्हणजे येस, तो मोठा शान आहे ना, स्वतःला शाना डॉक्टर समजतो ना, तो सांगणार की तुला काही झालंय ते. अरे बापरे, पण कसं? माझ्याकडे गोळ्या आहेत, हे बघ, हे बघ, ह्या ज्या गोळ्या आहेत का नाही, आता तो सांगणार की पोट दुखायची हिवली गोळी आहे का निवली गोळी आहे का लल्ला. अरे ला ला लल्ला कोण म्हणत? आणि मुळात लल्ला हिवला निवला असे कलर नसतात कधी. जास्तच ना रे, हे काय आहे? तुम्ही काय रंग बघून गोळ्या देता का? हो हो, आम्ही रंग बघूनच गोळ्या देत आहो का नाही. म्हणजे? तुम्ही जर नवरात्रीत आला असतो ना, तर आम्ही कसं म्हणजे त्या ठरलेल्या रंग असतात नवरात्री मधलं त्याच्या गोळ्या दिलेल्या असत्या. म्हणजे बुवा आजचा रंग आहे जांभला तर जांभली गोळी, आजचा रंग आहे नारिंगी तर नारिंगी गोळी, आणि संक्रांतीला जर आलो ना तर आम्ही काळ्या गोळ्या देत आहो का नाही. हो, तिल पण टाकतो पांढऱ्या कलरचं, आणि कधी कधी आम्ही चिकीतनं गोळ्या देत आहोत. त्याच्यामुळे कसं मग ते पेशंट असा सॉलिड होतो का नाही. ट्रिकली आहे. अरे कथा पशी गो बाप मी आग मातून निघस आणि पपुटा माझास, पपुटा मातून निघस आणि आग मा चालना जास. काय करू रे? औषध द्या मला, माझं पोट दुखतंय. अरे मेरा बच चलो तो 1 मिनिट मी तुला बरे करू शकतो. तुझ्या हिंदीच्या तरे. पण बाला हा मोठा शाना डॉक्टर आहे ना, त्याची मला जिरवायची आहे. माझी हा. माझी जिरवताव हा चादर चोर कुठलं जास्त तिलपुली गुलगुल चोर जायची. बोलायला शिका. तिलपोली गोल काय टाका तिलपोली चोर. चादर माझी द्या, चादर चोर. थांब रे. चादर द्यायला सांगा त्यांना. अरे ऐका ना, तुम्ही सासरे जावई आहे, कशाला एकमेकांच्या जीवावर उठता रे? अरे कुठला जावाय वाचा राहा, कुठला जावाय त्या असला. माझ्याकडे कंपाऊंडर म्हणून कामाला होता. दुपारी जेवणाच्या टायमाला हा माझा डबा घरी आणायला जायचा, तिकडे शेजारच्या पोरीवर गप्पा मारायचा, गुलू गुलू बघ गोष्टी करायचा. माझ्या पोरीने तिला जाम चिड आला, ती ह्याला पटली, माहितीये, जेलच होऊन पटली. तुझ्या पोरीला आधी कान फटावलं पाहिजे. हा माणूस गुच्चूप एका पोरीशी बोलतोय गुलुगुलू, त्याच्यावर कायला जलायचं आणि कायला पटायचं? ही माझी ट्रिक आहे का नाही. ऐकायला मी जलवून पटवतो. म्हणजे काय आहे, माझं ज्या एखाद्या पूर्व प्रेम आहे ना तिच्यावर मी गप्पा मारितच नाही. हा, ज्या पूर्व प्रेम नाही ना तिच्यावर मी खूप बोलतो, त्याच्यामुळे ती जलते आणि पटते का नाही. अरे हा, म्हणजे काय. तुम्ही कंपाऊंडर आहे, तुम्ही डॉक्टर नाही आहे तुम्ही? मी ह तरी कुठे डॉक्टर आहे. तुम्ही पण डॉक्टर नाही? कुठलं मी पण नाही ह पण नाही डॉक्टर. अरे ऍप्रन घालून काय फिरताय रे? ऍप्रन घाल्यानो. ऍक्च्युली काय झालं, थंडीच्या दिवसामध्ये हे ऍप्रन म्हणणं लांब लांब बरं पडतं. तुला सांगते बाला, खिच बघ, खाली 2 वर 2, जाम भारी. जाम भारी. अरे मग बाहेर कशाला लिहून ठेवलंय कदम यांच्या दवाखाना, तुम्ही डॉक्टर नाही येत? मी जातो. मी तुमच्या दोघांची कंप्लेंट करतो की तुम्ही दोघं बोगस डॉक्टर आहे म्हणून. बोगस डॉक्टर आहे. कशाला बघा त्रास करून घेता. एक तर पोटात दुखतंय, ऍक्टिंग करून करून अगदी थकलं असेल ना. ऐका, सगळी औषधं लिहून देतो, मेडिकल स्टोअर मध्ये जा आणि तिथनं सगळी औषधं घ्या. अरे मग आधीच द्यायचं ना हे. स्किट झाला असता वासाड्या, दुसऱ्या मिनिटात स्किट संपला असता. विषय केवढा आहे बघ, मला शिकवतोय. हे घे, एक काम कर, समोर मेडिकल स्टोअर आहे, हा त्यांना नेऊन दे, आणि तुम्हाला जो काय त्रास होतो त्यांना सांगायचा.
नाही तर त्याचा गोंधळ होईल औषधं कुठली द्यायची. अरे पण त्याला काय सांगू, तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही चेक केलं आणि त्याला काय सांगू. त्यालाच म्हणजे औषधं कोण देतो, मेडिकल वालाच ना, त्यालाच कळणार ना कुठली औषधं द्यायची ती. त्याला कसं कळणार. अरे त्यान बाय ना हे काय लिहिलेलं आहे. हा वसाडा आमचा पेशंट आहे, त्याला काय झालं हे विचार आणि त्यानुसार औषधं लिहून दे आणि नेहमीप्रमाणे 2 आईस्क्रीम आमच्याकडे पाठव. काय आईस्क्रीमची काय भानगडी. हे आम्हाला दोघांना आईस्क्रीम लागतात कराय. आम्ही प्रत्येक पेशंट कडनं आईस्क्रीम घेतो का. अरे आईस्क्रीम खाऊन खाऊन मराल रे दलिंदरा. कशाला मारता वा, अजिबात मारणार नाही. हा काय आहे, आमची ती कला आहे का नाही, कधी याचा उपयोग केला पाहिजे. अरे माझ्याकडे पण एक कला आहे. हा. अरे हा कुठे गेला तो नागोबा. कधीतरी नागोबा. काय झाला. हा नागोबा तुझ्या गळ्यात तुला फाशी देईन. वाचवा ओ सासरे वाचवा. मेला तरी चालेल. वाचवा सासरे. वा वा वा, डॉक्टर नसताना सुद्धा तुम्ही आम्हाला हास्याचे डोस दिलेत. थँक्यू प्रसाददा. बहारदार, मजा आली. छान विषय होता. प्रभाकर, तुझा जो फंडा आहे पोरी पटवण्याचा तो जुना आहे. अनिल कपूरनी तो तेजाबमध्येच सांगितला आहे, पण तरी आज सई तामणकर तो नव्याने ऐकल्यासारखा हसत होती, त्यामुळे तुझा उद्देश सफल झाला. श्याम्या, तुफान एनर्जी नेहमीप्रमाणे, आणि तुझा विनोद हा खूप वेगळ्या धर्तीचा, वेगळ्या धाटणीचा विनोद आहे. तसा विनोद करणं प्रत्येकाला नाही जमत. श्याम्या, तुझं खूप कौतुक. अरुण, आज आता तुझ्या टॅलेंटबद्दल काय बोलायचं, गेली 7 वर्ष बोलतोच आहे, पण आज तुझं विशेष कौतुक करावं असं वाटतं मनापासून. राज्य शासनाने दखल घेत तुला खूप मोठा पुरस्कार दिला यावर्षीचा. शाल, मानचिन्ह आणि 3 लाख रुपये असं त्या पुरस्काराचं स्वरूप आहे. शासनातर्फे ज्येष्ठ आणि तरुण सगळ्या रंगकर्मींना तो पुरस्कार दिला जातो. त्यात तुला ज्येष्ठ पुरस्कार तो मिळाला आणि तुझा सन्मान करण्यात आला. 1990 साली महाराष्ट्राची लोकधारा ते 2026 साली महाराष्ट्राची हास्य जत्रा, असा 36 वर्षांचा तुझा अविरत प्रवास आहे. आणि या 36 वर्षांमध्ये एकाही निर्माता, दिग्दर्शक, सहकलाकाराचा 36चा आकडा न घेता हा प्रवास चालू आहे. थँक्यू. आणि इथून पुढची कित्येक वर्ष तू आमचं असंच मनोरंजन करत राहा. देवाचा तुला प्रचंड आशीर्वाद आहे. जगातल्या अनेक चाहत्यांचं तुझ्यावर निस्सीम प्रेम आहे आणि त्यांना तू असंच त्यांचं मनोरंजन करत राहशील अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. अरुण, आज आपल्या संपूर्ण संचातर्फे तुला स्टँडिंग ओवेशन. अरुणदा, तुमचं खूप खूप अभिनंदन. गॉड ब्लेस यू. येस, सई. एकदम कुटू परफॉर्मन्स होता. मजा आली खूप. श्यामदादा, काही गोष्टींचं टायमिंग अशक्य होतं आणि पशाजी म्हणाले त्याच्याशी मी 100% सहमत आहे. एवढंच नाही तर त्याच्या पुढे जाऊन मी हे म्हणेन की यू आर अ गिव्हर. म्हणजे तुम्ही बाकीच्यांना पण मदत करता, स्वतःकडेही लक्ष देता, तुम्ही सांभाळून घेता सगळ्यांना, आणि ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ती तुम्ही कन्सिस्टंटली करत आला आहात. त्याबद्दल तुमचे खूप अभिनंदन. आणि आम्हाला तुम्ही जेव्हा वेन यू शाईन इन अ परफॉर्मन्स, आम्हाला खूप मजा येते आणि आज तुम्ही शाईन केलं. मला मुली पटवण्याची पद्धत खूप आवडली, इंटरेस्टिंग होती, आणि जेव्हा तुम्ही ती मांडता तेव्हा ती अजून इंटरेस्टिंग होते. अरुणदा, ऑल आय कॅन से इज तुमच्या कन्सिस्टन्सीला सलाम, आणि वी आर एक्स्ट्रीमली प्राऊड ऑफ यू. आणि आम्हाला खूप अभिमान आहे की तुमच्यासारखा कलाकार या संचात आहे आणि आम्ही तुमच्याकडून 1000 गोष्टी शिकलो आहोत, शिकत आहोत आणि यापुढेही शिकत राहू. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड वी लव्ह यू. थँक्यू. येस, कॉंग्रॅट्स अगेन. थँक्यू. तर मंडळी, हास्याची ही आघाडी अशीच अबाधित राहणार आहे, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली निरोप घेण्याची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम, तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नवा सीझन, हसण्याचं कॉमन रिझन.